Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तरी सुद्धा निकम साहेब एक मोठा खटला चालला तो आणि त्याच्याने उज्ज्वल निकम आज उज्ज्वल निकम झाले. कारण 1993चा ब्लास्टचा खटला हा 13 वर्ष चाललेला खटला आणि तो पत्रकारांच्या सुद्धा 3-4 पिढ्यांनी कव्हर केला असं म्हटलं जातं की जे सुरुवातीला तुम्ही नव्हता पण मिलिंद होते मला नाही मी शेवटच्या काळात होतो. त्यांनी पहिल्या काळात तेच म्हटलं ना वेगवेगळ्या पिढीतल्या लोकांनी पण तो कव्हर केला होता आणि खूप त्याचा पेपर वर्क आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. सांगायला हरकत नाही. मिलिंद झाले, दिलीप चावरे झाले आणि दिलीपच्या मिसेस कुमुद चावरे हे तिघं माझे होते म्हणजे गुरु. कारण सुरुवातीला गावाहून आल्यानंतर पत्रांची किती बोलावं किती बोलू नये हे थोडं मला काही समजत नव्हतं ना. त्यांनी एकदा एका इंग्रजी वृत्तपत्राच्या गंमत म्हणून सांगतो. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मोठं लिडिंग न्यूजपेपर नाव घेत नाही त्याच्या पत्रकाराने मला पहिला प्रश्न विचारला आहे. अर्थात माझी हॉटेलला एक छोटी खोली तिथे होती मुंबईला साधी की निकम हे जे सध्या दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहेत खरंच ते अटॅच होतील ऑक्शन होईल का दाऊद इब्राहिमच्या असं तुम्ही सिद्ध करू शकाल. त्यावरती मी थोडंसं उत्तर वेगळं दिलं होतं. बकवास आहे म्हटलं सगळं आणि माझ्या स्वभावाला ताडून ते उत्तर दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती बातमी त्या लिडिंग इंग्लिश पेपरमध्ये आली त्याला सीपींचा मला 6:30 वाजता फोन. म्हटलं काय झालं. सतीश साहनी त्यावेळेला सीपी होते. अरे म्हणे आपण हे तुम्ही स्टेटमेंट कसं काय केलं म्हणे. म्हटलं काय झालं त्याच्यात. ते नाही म्हणे काय असतं दर वेळेला सकाळी दिल्लीला पंतप्रधानांना आयबी डायरेक्टर रॉ डायरेक्टर ब्रीफिंग करत असतात. त्या ब्रीफिंगमध्ये त्यांनी हे सांगितलं कारण चार्जशीट नंतर हे सगळं सीबीआय चालवत होतं. सीबीआयकडे तेव्हा यांनी मला शिकवलं की तुम्ही पत्रकारांशी कुठपर्यंत बोलायचं कुठल्या हद्दीपर्यंत बोलायचं कुठल्या हद्दीपर्यंत बोलू नये. जरी म्हटलं मला त्याचाच वापर तुम्ही त्या बिर्याणीच्या बाबतीत केलेला दिसतोय. कसाबची बिर्याणी